डोंबिवली के एमआईडीसी मिलाप नगर में गाड़ियों और शेड्स पर काले धब्बे देखे गए, जिससे नागरिकों में डर फैल गया। इसके बाद नागरिकों ने प्रदूषण नियंत्रण मंडल को इस बाबत सूचना दी। डोंबिवली के एमआईडीसी मिलाप नगर परिसर में आज कुछ गाड़ियों और पतरा शेड्स पर काले धब्बे देखे गए, जिसमें नागरिकों में डर फैल गया। कुछ लोगों ने बताया कि काले धब्बे गाड़ियों के कपड़े और शेड्स पर भी पाए गए, जिन्हें धोने के बावजूद ये धब्बे नहीं हटे। इसके बाद नागरिकों ने प्रदूषण नियंत्रण मंडल को सूचना दी। प्रदूषण नियंत्रण मंडल का एक दल घटनास्थल पर पहुंचा और काले धब्बों के सैंपल लिए गए। अधिकारियों ने बताया कि रिपोर्ट आने के बाद ही इसकी असल वजह का पता चल पाएगा। इस घटना ने इलाके के निवासियों में प्रदूषण को लेकर चिंता और शंका पैदा कर दी है। आज आम्हाला अनेक लोकांचे फोन आले, तक्रारी आल्या की आमच्या गाड्या आणि सर्व काळपट झालेल्या आहेत, काळसर डाग पडलेले आहेत. म्हणून आम्ही सर्वे केला तर जिकडे तिकडे काळ्या डाग झाले. लोकांनी त्या गाड्या धुवायला पाठवल्या सर्व्हिस सेंटरला, तरी पण जात नव्हत्या. त्यामुळे काहींनी सांगितलं आमचे शर्ट पण खराब झाले. त्यामुळे हे सिरियस मॅटर आहे. आम्ही ओळखून आम्ही एमपीसीबीला कळवलं. एमपीसीबीच्या मॅडम आलेल्या आहेत आणि देवेंद्र सोनी म्हणून कामाचे ते पण आलेले आहेत आणि इतर लोक आलेत. जास्त करून ह्या एम्स हॉस्पिटल आणि परिसरात आम्ही फिरतोय, ते पण फिरले. तर तेव्हा आम्हाला तिथे काळे डाग अजूनही जात नाहीत ते. त्यामुळे याच्यावर काहीतरी ठोस असं त्यांनी इन्स्पेक्शन करावं एमपीसीबी आणि सांगावं ते कशाचे डाग आहेत. मला आता आम्ही पण खरंच म्हणजे ते काळे डाग आहेत ना, ते फार म्हणजे जात नाहीत. याच्यावरनं काहीतरी ते सिरियस मॅटर आहे असं वाटतंय आम्हाला. पण एमपीसीबीचे आणि इतर ते जे आहेत तज्ज्ञ लोक ते सांगू शकतील. इथे आता थोड्या वेळापूर्वीच मला माझ्या वरिष्ठांकडून ही कंप्लेंट कळलेली आहे. त्यामुळे मी इथे आली. तर प्रथमदर्शनी तर गाड्यांवर ठिपके पडलेले दिसत आहेत. तर याची आम्ही अजून सखोल पाहणी करतोय आणि त्याचा अहवाल सर्वांनाच लवकरच कळेल.